दृष्टी मारवी 11 गावदेवी न्हावा या संघाला पाहू शकता. पंडित शूटर्स दहीसर आणि गावदेवी दहीसर या दोन टीम मध्ये आपण ही लढत मात्र पंडित शूटर गावदेवी देसाई या संघाला आपण दहीसर खेळ संघाला खेळताना पाहतोय. पुढचा बॉल बॅटच्या मधोमध ऑन साइडला बॉल निघाला. एका टप्प्यानं सीमा रेषा पार डावाचा श्रीगणेश करणारा पहिला चौकार. याच दरम्यान आपण पाहतोय हा सामना चालू असताना आदरणीय वैशाली कॅटरर्स आणि नुकताच ज्यांची टीम उरण प्रीमियर लीग मध्ये सातत्याने खेळत असते असेच वैशाली स्पोर्ट्स आणि वैशाली कॅटरर्स आणि इव्हेंटचे प्रोव्हायडर आदरणीय संकेतदादा कडू यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपली जागा प्रेक्षकांमध्ये नसून आमच्या हृदयामध्ये आहे. तर या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. क्लब बॉईज आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय संकेतजी कडू साहेब यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि याच दरम्यान आपण पाहताय रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय विठ्ठलजी मुंगाजी साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि बोलते पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे. पहिला बॉल डॉट आला पण तो त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चोख उत्तर देत असताना बॅट्समन आपण रोहन घरतला पाहू शकताय. रोहन घरत आणि त्याच्या सोबतीला मनीष आलेत सलामीचे दोन्ही आक्रमक खेळाडू. पण तो सुमित भोईर देखील तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. कॅचची संधी जयेशनं पकडलाय कॅच. सुमित भोईरच्या खात्यामध्ये पहिली विकेट्स. फलंदाज झालेत रोहन घरत झेलबाद. खेळाडू बाद झाला. रोहन घरत जो आक्रमक बॅटिंग साठी ओळखला जातो पण तो आज स्वस्तामध्येच परतला. खेळाडू तयारीत राहा कारण अंपायर्स देखील ही सूचना आम्ही काल देखील केली की एक विकेट्स पडल्यानंतर आपण तयारीत अगोदरच दाखवा. पहिला खेळाडू बाद झालाय रोहनच्या स्वरूपात. नाभा टीमचा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. मीत पाटील इन अप नंबर 3 वनडाऊनच्या भूमिकेमध्ये एंटर होत असताना मीतला आपण पाहू शकता. मागच्या मॅच मध्ये पनीस सरना आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकलं. एक कमालीचे समालोचक आणि सर्वच प्रेक्षक जेव्हा ते कॉमेंट्री करत होते तेव्हा त्यांनी प्रेक्षकांना हसत ठेवलं. ही ताकद त्या समालोचकामध्ये आहे. आणि या सामन्यासाठी रोनित भाई यांच्याकडून नावा टीम साठी खास करून शुभेच्छा आल्यात. रोनित भाई यांच्याकडून त्यांचंही ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रचंड लोकप्रिय अशी स्पर्धा आणि दुसऱ्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. काल प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने होते की 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग गाड्या निघतच नव्हत्या एवढी गर्दी. आणि आज देखील जर तुम्ही मैदानाच्या बाहेर गेलात तर प्रचंड गाड्या उभ्या आहेत. एवढी गर्दी या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी केली आहे. फुल टॉस बॉल मिडॉनला चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळणार नाहीये. बॉल येईल डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. रन्स पहिल्या बॉलवरती आल्या 4. पहिला डॉट आला. दुसरा चौकार. तिसरी विकेट आणि चौथ्या बॉलवरती आणखीन एक डॉट बॉल. संकेत दादा कडू यांचं आगमन झालंय. वैशाली कॅटरर्सचे सर्व आणि अंतिम 6 मध्ये काल उरण प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ दाखल झाला. पण तो आमच्या मयूर दादा त्यांचा देखील संघ अंतिम 6 मध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेस दाखल झाला. ओ क्लीन बोल्ड दांडी गुल केले. त्रिफला बाद केले आणि दुसरा धक्का लागला नावा टीमला. बॅट्समन मीत भोपलाही पुढू शकला नाहीये. शून्यावरती त्याचा खेळ संपला. कमालीची बॉलिंग परफेक्ट यॉर्कर साठी माहीर आहेत हे पाहायला मिळालं. गोलंदाज सुमित भोईर
2 विकेट्स त्यांनी घेतल्यात, रन्स दिल्यात अवघ्या 4. एकच चौकार आलाय आणि तो मारणारा बॅट्समन रोहन घरत होता, तो देखील बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ आलेला मीत देखील शून्यावरती परतला. इनॅप नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती पार्थ पाटीलला संधी दिले. फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. न्हावा टेनिस क्रिकेट सर्वांनाच ठाऊक या टीमची गोलंदाजी दहशत आहे आणि बॅटिंगसाठी देखील तेवढाच ओळखला जातो. पण तो सध्या दहीसर भारी पडलाय. 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा. 2 मुख्य खेळाडू परतलेत. पार्थ पाटील डावाला सावरावं लागेल. नेक्स्ट बॉल. ओहो, धाडस दाखवलं बॅट्समन. अशा परिस्थितीमध्ये अगोदरच एक विकेट पडली आहे आणि त्याच्यानंतर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. मोठं धाडस होतं. बॉल इल डॉट. पहिलं षटक राहिले दहीसरच्या वेगवान फास्टर अँड फ्लोरियस गोलंदाज सुमितच्या नावावरती. सुमितनं धावा दिल्यात अवघ्या 4. विकेट्स घेतल्यात 2. या स्पर्धेसाठी सन्माननीय पाहुणे आदरणीय अनिप शेख यांच्याकडून आर्थिक पाठबळ आलाय. 2222 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. त्यामुळे त्यांचाही मनपूर्वक आभार. ठाणे जिल्ह्यातील तुम्ही संघ दहिसरला पाहताय, तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील न्हावा या संघाला आपण खेळताना पाहतोय. फार दूरवरचा प्रवास करत आज दहिसर संघ पोहोचलाय. स्पर्धेची खासियत आहे प्रियाल सर की फक्त पनवेल उरणचे संघ नाहीये, तर रायगड जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यामधील संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत. ही देखील एक तेवढीच मोठी गोष्ट म्हणूया आपण या स्पर्धेची ही खासियत. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला भाताण संघ देखील पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात दहिसर संघ ज्याने पुरस्कृत केलाय त्या टीमचे पॅकर नितिकेशजी पंडित हे सातत्यानं आपण पाहत असाल तर अलिबाग प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, मोटीजी प्रीमियर लीग याही टुर्नामेंट मध्ये ज्यांच्या नावानं पंडित शूटर्स म्हणून जी टीम पाहायला मिळते, अशा टीमचे पुरस्कर्ते आदरणीय नितिकेशजी पंडित यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. स्वीप केलाय. बैठक स्ट्रोक. चांगला फटक्या. बॉल निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेनं. सीमा पार. दणदणीत चौकार. चौकार आतापर्यंत लागलेत. 8 बॉलचा खेळ संपलाय. 8 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 2 खेळाडू बाद, 8 धावा. याच्यानंतर श्रीदत्त भाताण, जय हनुमान कामोठे अशी पुढची मॅच होईल. ओ बॅटच्या मधोमध बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या अगदी दूर. मोठा षटकार. पहा किती लांब लचक फटका. मैदानाच्या प्रचंड दूर हा बॉल फेकून दिलाय. बॅट्समन आपण पाहू शकताय मनीष घरत, हातोड्या या नावाने हा खेळाडू ओळखला जातो. ओ आता मात्र अपर कट केलाय. इनसाइड गॅप सिलेक्शन. इनफिल्डच्या वरून धाडलाय. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे दनादन बॅटिंग. आणखीन एक धावा मिळतील. 4. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या. 2 मुख्य खेळाडू बाद झाले. पण तो मैदानाच्या आतमध्ये मनीष घरत हा तुफानी बॅटिंग करतोय. या ओव्हरमध्ये चौकार, षटकार, चौकार, टोटल 14 रन्स आल्यात आणि धावफलक पोहोचले 18 वरती. तुमच्या खेळाचा असेल वरचा दर्जा तर होते तुमच्या नावाची चर्चा. आणि सध्याच्या आत घडीला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकताय मनीष घरतला तुफानी बॅटिंग बरसलाय. वेगवान बॉल. लाईन पाहिले अंपायर्स नाही ते व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावा बनल्यात आतापर्यंत 19 धावा. पंचांचं देखील विशेष कौतुक करूया आपण. दीपकजी बोराडे सर, गणेश बाविस्कर सर, विशाल पाटील सर हे तिन्ही अंपायर्स उत्तमरित्या स्पर्धेला कव्हर करत असताना
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुदर्शन सर आधीच फिरले बॅट्समन, लवकरात लवकर पिक करण्याचा प्रयत्न. बॅट लवकर फिरली त्यामुळे कनेक्शन व्यवस्थित करता आलं नाही या बॉलवरती. मनीष असा खेळाडू आहे जो 3-4 षटकं थांबला खेळला तर प्रचंड धावा उभ्या करू शकतोय. प्रचंड क्षमता आहे खेळाडूमध्ये आणि आता सध्या जिद्दीनं तो बॅटिंग करतोय. पुढे टाकलाय बॉल. पुन्हा एकदा अंपायरचा इशारा आलाय. आणखीन एक वाईट बॉल. हे षटक थोडंसं लांब लचक राहिलंय, थोडंसं दहीसरला टेन्शन वाढवणारं राहिलंय. कारण या ओव्हरमध्ये आले जवळजवळ 2 चौकार 1 षटकार आणि आलेले 2 एक्स्ट्रा रन्स. धावफलक पोहोचलाय 20 वरती. 16 धावा आतापर्यंत आदित्य पाटीलनं खर्च केल्यात. आदित्य पाटील दहीसरचा फास्टर गोलंदाज, वेगवान गोलंदाज. परंतु वेगाबरोबर तुमच्या गती लाईनला देखील तुम्हाला सुधारावं लागतं. नेक्स्ट बॉल. परिवर्तन करण्याचा प्रयत्न. ओळखलं बॉलच्या गतीला. बॉलला फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम. मोठा षटकार. त्या ओव्हर मध्ये 22 धावा आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात. 26-2. आता धाव फलक चांगलं वाटतंय. खेळ मगाशी फक्त 4च धावा होत्या, 2 विकेट्स आल्या, पण या ओव्हर मध्ये तब्बल 22 मोजल्यात. त्यामुळे 2 षटकांच्या अखेरीस रन्स पाहायला मिळतात. 26 धावा. जिंदगी जीने का मजा तब आता है मेरे भाई जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिक्स हो. सुरुवात खडतर झाली, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये हे षटकच आपल्या नावानं करून टाकलंय. बॅट्समनचं नाव आहे मनीष घरत. म्हणूया की तो रंगात आलाय परत आणि या दर्जेदार बॅटिंगनं चोख प्रतिउत्तर देतोय प्रतिस्पर्धी टीमला. दहीसर टीम त्यांना आता इथे वापसी करावी लागेल, कारण मागच्या ओव्हर मध्ये तब्बल 22 धावेची एक महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली आदित्य पाटीलची. षटक क्रमांक 3 सुमित भोईर येत आहेत पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये. लेफ्टी फास्टर गोलंदाज ज्यानं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 दिल्या, 2 मुख्य खेळाडूंना बाद केलं. पण हे षटक आता महत्वाचं आहे. काय इथे सावध पवित्र असतील. पार्थ पाटील स्ट्राईक वरती बॅट्समन उभा. पुन्हा एकदा लाऊडली अपील. नाकारलं अंपायर्सनं अपीलला आणि इथे 1 रन्स एक्स्ट्राच्या स्वरूपात लेग बाईचा इशारा आला. 27 रन्स, 27 धाबा, 2 मुख्य खेळाडू बाद. परंतु ही पार्टनरशिप सुदर्शन सर चांगली बनते. मनीषचं विशेष कौतुक करूया. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि सध्या तरी तो डावाला पुढे नेतोय. महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याला ठाऊक आहे जेव्हा तुम्ही या मोठी स्पर्धा खेळता, तुमचं नाव मोठे आहे, जर एवढे मोठे प्रेक्षक तुम्हाला मॅच पाहतायत तर त्यांच्या समोर तुमच्या बॅटिंगचा दर्जा, गुणवत्ता, स्किल, तुमच्यातील कौशल्य हे उंच व्हावं लागतं आणि या सध्याच्या घडीला मनीष तेच करतायत. चांगली बॅटिंग, तंत्रशुद्ध बॅटिंग, बॉलच्या मेरिटनुसार खेळतायत, जिथे पडेल तिथेच मारतायत. हे चांगलं खेळाडूचं लक्षण आहे. गोलंदाज तयार. सुमित भोईरचा पुढचा बॉल. मागे पाठवायचा होता पण तो लेग स्टंपच्या बाहेर चालला. अंपायर्स दीपकजी बोराडे सरांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात. 28 धावा. प्रेक्षकांची वाढणारी गर्दी. पहिली रात्र प्रचंड यशस्वी राहिली. दुसऱ्या रात्रीमध्ये हे यश आयोजकांना मिळालंय आणि प्रेक्षक तुम्ही यायला विसरूच नका. प्रत्येक रात्रीमध्ये वेगवेगळ्या सामन्यांचा तुम्हाला आनंद पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. हलक्या हातानं सॉफ्ट हँड ढकलल्या बॉलला. 1 रन्स पूर्ण केले आहे. क्षेत्ररक्षक सरसावले. थोडीशी चुकी. एक चुकीचं कारण पराभवाचं लक्षण बनतं. एक धाव प्रचंड महत्वाची आहे. इथे 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं धाव फलक 30 वरती जाऊन पोहोचेल. प्रेक्षक तुम्ही फक्त मॅच पाहू नका तर मॅच पाहायला येताय तर तुमच्यासाठी लकी कुपन देखील आहे. प्रत्येक रात्रीमध्ये आपण एका नशीबवान भाग्यवान विजेत्याला देणार आहोत टॉवर फॅन, अर्थातच कूलर. तुम्ही तुमच्या नावाचं कुपन घ्या आणि जर तुम्ही आजच्या रात्रीमध्ये थांबून राहाल, 4थ्या मॅच नंतर आपण ते ओपन करतो. भाग्यवान विजेत्याला ते मिळेल. ऑन साइडला चाललाय. ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल लॉंगॉनचा खेळाडू सरसावला. रन्स मिळेल. 1 सिंगल. एका धावेने धाव फलक 31. 31 धावा. 2 पूर्णांक आतापर्यंत 3 बॉल. रन्स 31 बनल्यात. मनीष यांच्या बॅटिंग आणि पारचा बॅटिंगचा जर सुदर्शन सर विचार केलात तर मुख्य खेळाडू आहे गोलंदाज सुमित, त्याला शांतपणे ते खेळतात. त्यांना आता कळून चुकलंय की या गोलंदाजावरती आक्रमण करून चालणार नाहीये. त्याला विकेट्स मिळतात कारण मगाशी 2 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये त्याने घेतल्यात. पुढचा बॉल.
ओ मागे मागे पाठवलाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे मच निडेड बाउंड्री रन्स मिळतील 4. आयोजक आहे साऱ्यात एक नंबर साऱ्या उरण तालुक्यात गाजतय ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक. थँक्यू टीचर. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. जागा बनवली, शफल झाले, ऑफस्टम्पच्या लाईन वरती पोहोचले आणि त्याच्यानंतर मारलाय दणदणीत चौकार. चला बॉलची पूर्तता करा. 4 धावेनं धाव फलक पुढे जाईल. रन्स 35. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. स्टंपच्या अगदी क्लोज झाले, ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर निघाले आणि मारलेला हा दर्जेदार फटका. रन्स मिळाल्या 4. आमचा अतिथी कक्ष तुम्ही पाहू शकता. VIP डाईस जिथे आताच मान्यवरांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्व प्रवीण शेठ घासे साहेबांना आपण पाहू शकता, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेची 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आली. एक दमदार नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेचा काल श्री गणेश केला. काल फार मोठ्या संख्येनं मान्यवरांचा ताफा. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस मयूरदादा पाटील आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे हे सारे मित्र परिवार त्यांचा प्रचंड मोठा आहे. आणि आज त्यांच्या नावाची डंका वाजवणारी क्लब बॉईज ग्रुप आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 चे महापर्व मॅचकडे लक्ष वेधूया. आता पुन्हा एकदा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण दिलाय आणि मागच्याच बॉलवरती 4 आल्यात. थोडासा अनोख्या शैलीचाच फटका म्हणावा लागेल पार्थचा. त्यानं एक कौशल्यपूर्ण फटका लगावला. मागे खेळाडू उभे नसतात आणि पॉवर प्लेच्या आतमध्ये त्यांना भेदून तो चौकार आलाय. 35 रन्स, 2 विकेट्स गमावल्यात. पण तो पार्टनरशिप आता फार मोठी बनली. 4 ला 2 विकेट होत्या. वेगवान बॉल, थोडासा शारीरिक मार देत असताना नेक्स्ट बॉल वरती गोलंदाजाचं हे चोख प्रत्युत्तर. आव्हान केलं बॅट्समनला, आज देखेत जरा किसमें कितना है दम. बॉल येईल डॉट. धाव फलकावरती 35 रन्स. 31 धावेची सुदर्शन सर पार्टनरशिप झाली म्हणूया आपण, कारण 4 वरती 2 विकेट्स पडल्या. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही 30-35 ची पार्टनरशिप बनवताय मिडल ऑर्डर मध्ये तर ते फार महत्वाचं योगदान टीम साठी राधा आणि सध्या दोन्ही खेळाडूंचं आपण विशेष कौतुक करतोय. सुमितचा पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा त्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, पण तो आता पुढे टाकलाय. चान्स दिला नाहीये. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 2 खेळाडू बाद 35 धावा. मंचावरती उपस्थित आदरणीय वैशाली कॅटरर्स आणि वैशाली इव्हेंटचे सर्व आदरणीय संकेतजी कडू साहेबांना विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय सन्माननीय मयूरदादा पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय संकेतजी कडू साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. वैशाली कॅटरर्स, वैशाली इव्हेंट्स आणि वैशाली स्पोर्ट्स उरण प्रीमियर लीग मधील सातत्याने 5ही पर्वामध्ये ज्यांची टीम पॅक केली जाते असे त्या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय संकेतजी कडू साहेब आणि त्याचप्रमाणे मोडजी प्रीमियर लीग साठी ऑक्शन्स होल्या प्रसंगी ज्यांच्या माध्यमातून जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती असे आदरणीय संकेतजी कडू साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आपण सन्मानादरम्यान ओम राजेंद्र पाटील आणि साहिल राजेंद्र पाटील यांचा सन्मान करूया. या स्पर्धेसाठी लागणारे 4 दिवस जी स्पर्धा लाईव्ह स्वरूपात टेलिकास्ट केली जाते सायप्रिसच्या माध्यमातून अशा या दानशूर व्यक्तिमत्वांचे हे 2 पुत्र पाहायला मिळतात सन्मान होताना. मयूरशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते साहिल आणि ओम पाटील या जोडीला सन्मानित करण्यात येतोय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये या जोडीचा सन्मान केला जातोय. याचप्रमाणे मंचावरती या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय मयूरशेठ पाटील यांची काकाश्री प्रवीणजी पाटील आणि त्यांच्यासोबत क्रिकेटमधील मोटीजुईच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक काळ यष्टीरक्षणाचा केला असे प्रवीणभाई पाटील यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅचकडे लक्ष वेधूया. 3 ओव्हरचा खेळ संपला. ओ शॉर्ट पिच बॉल, मिस टायमिंग, फटका फसलाय, कॅच देखील सोडलाय. हे काय केलंय विकेट किपरनं. साधा आणि सोपा कॅच. ही फार मोठी विकेट आहे, विसरून चालणार नाहीये दहीसर टीमला, कारण मुख्य खेळाडू आहे मनीष गरत. या खेळाडूनं नावा टीमला जेव्हा अडचणी वाढल्यात, संकट वाढलीत, रन्स कमी असतात तेव्हा आपल्या बॅटनं उत्तर दिलं आणि त्याचा कॅच सोडल्या. जवळजवळ 23 वरती त्याचा कॅच सोडल्या. काही कॅच महागडी ठरेल का
येणारे अद्याप 11 बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे मनीषकडे आता त्याच्या पाठीराख्यांचं लक्ष आहे की किती धावा तो आता पुढे जमा करतोय. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल पाटील आला. इथे गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, गोलंदाज चांगला चेंडू त्यांनी रिलीज केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले डीप कव्हर रिजन मध्ये आणि रन्स मिळेल एक सिंगल. एका धाब्याने धाव फलक 36 धाबा. चौथं षटक सूर्य 36 रन्स वरती 2 खेळाडू बाद. प्रेक्षकांची वाढणारी गर्दी. कालच्या रात्रीमध्ये चिर्ले संघ दाखल झालाय सुपर 4 मध्ये. सार्थक घरतनं 3 मॅच मध्ये 3 मॅन ऑफ द मॅच पटकावल्या. उत्कृष्ट गोलंदाजी कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. आता चान्स आहे, आता पुन्हा एकदा विकेट किपर, आता चुकी नाहीये, पकडला जाईल कॅच. फलंदाज पार्थ पाटील होतील झेल बाद. या दरम्यान आपण पाहतोय या मंचावरती संकेतजी कडू साहेब यांच्या सोबत असणारे आदरणीय कल्पेशजी कडू साहेब इथे उपस्थित. मी कल्पेश दादांना विनंती करतोय, अल्पेशजी कडू यांना विनंती करतोय, सोनारी गावचे सुपुत्र, सिद्धिविनायकाचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीवरती नेहमी राहिलाय अशा अल्पेशजी कडू साहेब यांना सन्मानित करताना अतिशी गावण यांच्या शुभ हस्ते पाहायला मिळतोय. येस, थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. आत्ताच विकेट पडली आणि त्याचं कारण आहे नवीन खेळाडू स्वराज पाटील एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 3 विकेट 36 धाबेवरती पडल्या. 3.3 बॉलचा खेळ संपलाय. राहिलेत अवघे आता 9 बॉल आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये कमीत कमी 17-18 रन्स या काही झाल्या तरी बनवायलाच हव्यात. कारण हे विसरू नका, दहिसर टीम एवढा दूरवरचा प्रवास करून आले, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप तेवढीच मजबूत आहे. त्यामुळे कमीत कमी 55-58 धावा या 6 ओव्हर मध्ये फार महत्वाच्या राहतील. 60 पर्यंत पोहोचणं हे धाडस दाखवावंच लागेल आता बॅटिंग करणाऱ्या नावा टीमला. धाव फलकावरती रन्स अवघ्या 36 धावा. 9 चेंडूंचा खेळ राहिला. फार मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण स्पर्धा कव्हरेज करतो, तिथे देखील अनेक प्रेक्षक जोडलेत. शॉर्ट पिच बॉल आले आले पूल केलाय. पूल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. इट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. अभय 40 धावा धाव फलकावरती लागल्या. 3 खेळाडू बाद. स्वराज पाटील भव्य स्वागत केलंय. पहिला षटकार. ओ इथे अंपायरचा इशारा, इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा केला अंपायर्सना. 1 धाव पूर्ण. 1+1 रिफर केलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली. अंपायरच्या निर्णयावरती थोडीशी त्यांनी शंका घेतली आणि पाहूया टीव्ही अंपायर्स आपल्यासोबत जोडले गेलेत. गणेश बाविस्कर सर ते पडताळणी करतील आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इट्स अ नो बॉल. ऑन फील्ड डिसिजन फार चांगला आला आणि ते टीव्ही अंपायर्स यांनी देखील सांगितलं की हा नो बॉलच आहे. हाईट फॅक्टर इश्यू. संकेत दादा कडू यांचा मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये रजा घेत असताना त्यांचं आगमन पाहिलं. सध्या बऱ्याचशा स्पर्धा सुरू आहेत. उरण प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा दिवसा खेळवली जाते आणि त्या स्पर्धेमध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेस, त्यानंतर वैशाली कॅटर्स, सोनारी, जैन पिटी हा संघ दाखल झालाय. या दोन्ही संघांचं अभिनंदन. जाऊया फ्री हिटचा बॉल. फ्री हिट आणि रिव्ह्यू आता गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. ओ पुन्हा एकदा बसून मारायचा होता फटका. ऑन साइडला वळवलाय. हलकीशी मिसफिल्ड परंतु चान्स दिला नाहीये. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जातो आणि एकच रिव्ह्यू असणाऱ्या जो आता दहिसरला मिळणार नाही कारण त्यांनी पूर्तता केली त्या रिव्ह्यूची, तो असफल राहिला. रिव्ह्यू सिस्टीम. धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात. 45 रन्स, 45 धावा. चौथं षटक. ओ खोलात टाकलाय बॉल. ऑन साइडला वळवलाय. लॉंगॉनचा खेळाडू सरसावलाय. रन्स मिळेल 1च धाव. हे षटक फार इंटरेस्टिंग राहिलं. नो बॉल आला, रन्स आल्या. पहिल्याच बॉलवरती षटकार मारला. स्वराजनं विकेट्स देखील घेतली आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत. 3 खेळाडू बाद 46 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय मंचावरती आदरणीय प्रवीण चंद्रकांत पाटील. मी यांना विनंती करणे आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी कुंदनजी भोईरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रवीण भाई पाटील यांना सन्मानित करायचं आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती इथं पाहायला मिळते. 40+ लेजंड म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय. अनेक वर्ष यष्टीरक्षकाची भूमिका म्हणून त्यांच्याकडे मोटीजी टेनिस क्रिकेटसाठी फार काल राहिले आणि तो कालही त्यांनी गाजवलाय. असे सन्माननीय प्रवीण चंद्रकांत पाटील यांचा सन्मान स्वीकारला जातोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 46 धावा. भव्य दिव्य नाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा, दुसरी रात्र स्पर्धेची. पहिल्या रात्रीमध्ये भूमिका चिर्ले संघ क्वालिफायर झाला आणि आज सुपर 4 मध्ये आज दिग्गज लॉट्स आहे, मोठा लॉट्स, त्यामुळे प्रेक्षक यायला विसरले नाहीये त्या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहे आणि क्लब बॉईजनं त्यांना प्रचंड चांगली साथ दिली आहे, संपूर्ण मित्र परिवार. चला पुढच्या मॅचचा टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय जय हनुमान कामोटे आणि श्रीदत्त भाताण टीमच्या कॅप्टनला. आपण त्वरित संपर्क साधा. शेवटचं षटक आहे, ओव्हर द विकेट आलेत. पहिलाच बॉल, तेच तर्रार बॉलिंग ट्रॅक वरती आपण जयेश भोईर यांना पाहू शकता. षटक संपायच्या अगोदर, शेवटचं षटक संपायच्या अगोदर जर दोन्ही टीम नाही आल्या तर सामना 4 षटकांचा राहील आणि एखाद्या टीमचा कर्णधार उपलब्ध राहिला तर दुसऱ्या टीमला टॉस लॉस दिला जाईल. त्यामुळे षटक संपण्याअखेरीस आपण दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. पहिला बॉल डॉट आला आणि त्याच्यानंतरचा दुसरा बॉल वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धावेने धाव फलक 47 वरती पोहोचेल. 5 षटकांची मॅच. कालच्या रात्रीमध्ये रन्स फार कमी पाहायला मिळाल्या. 40 धावा देखील डिपेंड झाल्या 5 ओव्हरमध्ये. 36 वरती देखील घाम फुटला होता काल रात्री आपण जी मॅच पाहिली. पण तो आज सुशांत मोकलनं केलेला आक्रमक खेळ, इथे रनआउटची संधी, पुन्हा एकदा चान्स सोडलाय. आज विकेट किपर बॉलचं समीकरण व्यवस्थित जुळलंच नाहीये. अगोदर कॅच, इथे रनआउटची संधी ती गमावली आणि एक धाव फार महत्वाची. विकेट्स इथे मिळाली असती, एक धाव वाचू शकला असता. आणि महत्वाचं म्हणजे जो सलामीला आलाय मनीष गरत, त्याला तुम्ही बाद करण्याची एक चांगली संधी तुमच्याकडे होती, ती तुम्ही गमावलीत. किती परिणाम याचे राहतील, कारण आता शेवटचे 4 बॉल आणि डेंजरस, शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये हा खेळाडू डेंजरस असतो. ही चर्चा केली, परंतु इलेव्हेशन ताकद पडेल का? बॉल फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉल पर्यंत आणि पकडलाय कॅच. मनीष गरजच्या बॅटिंगला दिलाय पूर्ण विराम. 4था धक्का. सलामीला आलेला बॅट्समॅन मनीष गरत अखेर तो थांबला, आउट झाला आणि नवीन खेळाडू त्याच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये वैष्णव भोईर इंटर झाल्यास 6व्या क्रमांकावरती. थोडासा आज उशिराने इंटर होत असताना वैष्णवला आपण पाहत आहे. कदाचित एक वेगळी प्लॅनिंग. 48 धाबा, पण तो बॉल आता राहिलेत फक्त 3 बॉल आणि या 3 बॉल मध्ये किती टार्गेट सेट बनेल, किती धाबा होतील. शीर्ष ऑडिओचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत ते वेगवेगळे संगीत ऐकवत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मोठी जुई प्रीमियर लीग देखील याच क्रीडांगणामध्ये आपण पाहिली तेव्हा अगदी एअर कंडिशन, AC लावून आमचा VIP डायस, कॉमेंट्री बॉक्स आणि एकमेव असं आयोजन जे रायगडमध्ये आपण पाहिलं. चला पुढच्या मॅच साठी पुन्हा एकदा विनंती करतोय आम्ही. श्रीदत्त भाताण त्यांचे कॅप्टन आले. जय हनुमान कामोठे टीम लक्ष वेधा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल येईल डॉट. दोन्ही टीमचे कॅप्टन आय थिंक पोहोचलेत आणि आपण या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू आणि ती मॅच पहिल्या फेरीतील शेवटची असेल, जो सामना तुम्हाला 5 ओव्हरचा पाहायला मिळेल. प्रत्येक रात्रीमध्ये आपण असे सामने खेळतोय. सुरुवातीचे 5 ओव्हर, त्याच्यानंतर 4 ओव्हर्स आणि अंतिम मॅच असते ती 3 षटकांची. हा संपूर्ण नियमावली या स्पर्धेची. 2 बॉल शिल्लक आहेत. 48ला 4 नावा टीमची सुरुवात. बॅट चेंज, मागे चाललाय बॉल, थांबवलाय बॉलला, डायरेक्ट हिट आणि तो रन्स मिळेल. 1च धाव. जास्त दूर बॉल गेला नव्हता, त्यामुळे 1 रन्स, 49 धावा. तृष्टी मारवी 11 गावदेवी नावा या नावाने आज संघ खेळतोय. 49ला 4 आणि त्यांच्या विरोधात आपण पंडित शूटर्स गावदेवी दहीसर या संघाला आपण खेळताना पाहतोय. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 49 लॉस ऑफ द 4 विकेट्स.
दृष्टी मारवी 11 गावदेवी नावा टीम 49 ला 4. अंतिम बॉल, शेवटच्या बॉलवरती कुठला नंबर येईल. चौकार आला तर एक चॅलेंजिंग स्कोर, डॉट आला तर 50चा आव्हान हा 5 ओव्हर मध्ये राहू शकतोय. नक्की काय घडेल या बॉलवरती. 49 धावा, 4 विकेट्स. सुरुवातीला पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट्स आल्या, पण तदनंतर विकेटसाठी जास्त प्रयत्न करावे लागलेत गोलंदाजांना, पण म्हणूया रन्स देखील तेवढ्याच कमी दिल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला वळवलाय, जोरदार प्रहार, फिल्डरला बीट करून बॉल जाईल सीमा पार. शेवट गोड केलाय आणि बॉल जातोय सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि या 4 धावेनं रन्स पूर्ण होत आहेत 53 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी दहिसर टीमला 30 बॉल मध्ये 54ची आवश्यकता. चला याच दरम्यान आपण टॉस बॉक्स कडे बोलूया, जिथं श्रीदत्त बातान आणि जय हनुमान कामोटे या 2 टीम मध्ये नाणेफेक केली जातोय. थँक्यू सो मच, आपण वेळेत आलात त्याबद्दल दोन्ही कर्णधारांचं खास करून खूप खूप आभार. मी सन्माननीय पाहुणे आदरणीय प्रवीण दादांना विनंती करतोय आपल्या शुभस्य नाणेफेक केली जाईल. तसेच सन्माननीय परेशजी पाटील यांना सुद्धा विनंती करतोय या मॅच दरम्यान परेशभाई पाटील यांना सुद्धा विनंती करतोय की यांच्या शुभस्य नाणेफेक केली जाईल. 5 षटकांचा सामना, 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आणि तर 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला आतमध्ये खेळवायला लागेल सर्कलमध्ये. चला, कामोटे टीम, ग्रीष्मा कॉल आणि क्लब बॉय. श्रीदत्त बातान टीमनं टॉस जिंकला, काय डिसिजन आहे? फील्ड फर्स्ट. मागच्या टुर्नामेंटमध्ये आपण उपविजेते राहिलात आणि याही टुर्नामेंटमध्ये आपलं तसंच वर्चस्व राहील का? बघू, आता मागच्या वर्षी चांगला परफॉर्मन्स झाला, आता पण चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. याच दरम्यान आपण कामोटी टीमचे कॅप्टन आहेत. आपण सातत्यानं गेली 5 ते 6 वर्ष मोठीच्या नाईट रजनीमध्ये खेळतायत. अपयश जास्त वेळ आलाय, यावेळी काय प्लॅनिंग आहे? यावेळी यश हे करण्याचा प्रयत्न करू. कामोट्याच्या पाठीराख्यांचा तुम्हाला सातत्यानं साथ असतो आणि सध्या चर्चेला आहे आपली टीम पनवेल ग्रामीण टेनिसमध्ये. आपण सातत्यानं आता बक्षिसांकडे वाटचाल करताय. त्याच परफॉर्मन्सनं या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व राहावं ही तुम्हाला शुभेच्छा जर्मन कामोटे टीमला. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला दिले जातोय आणि यानंतर 5 षटकांचा सामना राहील. चला, नावा टीम आपण फील्ड सजवायचे, बॅटिंग झाली, आपल्याकडे वेळ कमी आहे, प्लीज कोऑपरेट करा. ओर टू कॉम बॉक्स. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना नावा टीमनं धावा जमा केल्या 53 धावा आणि 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी गावदेवी दहिसर टीमला. पण तो प्रेक्षक तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. ग्रीष्मा एंटरप्राइजेस आयोजित एक भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आज आपण उरण तालुक्यातील मोठी गावामध्ये ही स्पर्धा पाहत आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही बदल करू. मी सन्माननीय महेशजी गावण साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. आपली जागा व्यासपीठावरती आहे. तसेच सन्माननीय महेशजी गावण साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदल करूया. खऱ्या अर्थानं ते ज्युनियर कॉलेजचे प्रोफेसर आहेत, आई न्यूज मुख्य संपादक देखील आहेत, पत्रकार, उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य पेण तालुका अध्यक्ष आणि होम मिनिस्टर पैठणीचा कार्यक्रम, यासाठी ते जास्तीत जास्त ओळखले जात आहेत आणि तेवढेच चांगले समालोचक आमचे अक्षय पाटील सर रावा यांच्याकडे आम्ही जातोय आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज. थँक्यू. याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत असे शेखरदादा फॅन्स क्लबचे सर्व सन्माननीय शेखरदादा भुईर यांचा ताफा या मैदानाच्याकडे वाटचाल करतोय. मी त्यांनाही विनंती करेन आपण संपूर्ण ताफ्यासह मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. सन्माननीय शेखरदादा भुईर. चलो फिर से एक बार अभी सभी को लेकर चलता हूँ ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 में यह मुकाबला जारी है। यहाँ पे दृष्टि मारवी
गावदेवी 11 नाबा बनाम पंडित शूटर्स दहीसर। पहले तो दहीसर टीम ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी के लिए न्योता दिया था नाबा टीम को। ये न्योता स्वीकार करते हुए लगभग 53 रन बनाए। पहले सत्र में 54 की आवश्यकता होगी और ये आवश्यकता पूरी करने के लिए 2 ओपनिंग के बल्लेबाज ऑन क्रीज आप देख सकते हो। ऑन स्ट्राइक बल्लेबाज थोड़ी देर में आपको पता चलेगा। हमारे पपन जी देख सकते हो, सब हमारे जाने माने कमेंटेटर इस मोटी जुई के, और सभी दर्शक और अतिथि गण आप देख सकते हो अतिथि कक्ष में। सभी अतिथियों का तहे दिल से स्वागत करना चाहूंगा मयूर शेठ पाटिल साहब की ओर से। उनके माध्यम से ऑर्गेनाइज की ये प्रतियोगिता जिसका नाम है ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की ये प्रतियोगिता। अभी 53 रन हो चुके हैं, 54 की आवश्यकता है, ये पूरी करने की कोशिश की जाएगी पंडित शूटर दहीसर टीम की ओर से। दोनों ही टीम के पैकर इसी गांव से बिलोंग करते हैं। पंडित शूटर दहीसर टीम आपको अभी देखने को मिलेगी बल्लेबाजी करते हुए। ऑन स्ट्राइक बल्लेबाज मिलिंद पाटिल, ऑन नॉन स्ट्राइक बल्लेबाज आदित्य पाटिल। गेंदबाजी मार्ग के ऊपर रोहन घरत, ये स्ट्राइकर गेंदबाज। मैंडेटरी पावर प्ले यहां से ऑन है। P1 का ओवर और P1 के ओवर में आपको दायरे के बाहर 2 अतिरिक्त फील्डर देखने को मिलेंगे। एक यहाँ पे फील्डर लॉन्ग ऑफ में और दूसरा फील्डर काउ कॉर्नर में तैनात किया गया है। 2 प्रोटेक्शन आउटसाइड सर्कल में। इस बार दूसरे सत्र की शुरुआत हो जाएगी। ऑल सेट फॉर रंचेस 5 4 3 लेट्स गो। पहली तेज तर्रार गेंद यहाँ पे राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए ठीक से गेंद यहाँ पे बल्ले के ऊपर नहीं आई। यहाँ पे हैंड टच गेंद होती भी अंपायर ने यहाँ से बता दिया 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। यहाँ से ओपनिंग मिलती भी 1 रन से अंपायर ने यहाँ से बता दिया। हाथ को गेंद लगी, उसके बाद यहाँ पे पिच के इर्द गिर्द घूमती हुई ये गेंद 1 रन यहाँ से मुकम्मल किया गया। धीमे से शुरुआत की गई, टिप्पा खाने के बाद स्किट होती हुई गेंद अंदर की तरफ आती हुई गेंद आपको देखने को मिली। पहली गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई 1 रन से यहाँ पे ओपनिंग मिलती हुई टीम को। शुरुआत की है 1 रन के साथ पंडित शूटर दहीसर टीम ने। उनके विपक्ष में खेलती हुई दृष्टि मारवी गावदेवी 11 नावबा। इस बार बढ़िया यहाँ पे फ्लिक देखने को मिला, हवाई सफर करती हुई गेंद आया आया आया। इस बार डिप मिड विकेट के ऊपर से बड़ा बड़ा लंबा लंबा छक्का आया। पैर को टारगेट करने की कोशिश की थी, पैर के ऊपर यहाँ पे गेंद डालने की कोशिश की थी। टिप्पा गाने के बाद फ्लिक किया, यहाँ पे रिस्ट का इस्तेमाल किया, कंधों का इस्तेमाल किया और जड़ा छक्का। फिर से राइट ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए इस बार लॉन्ग ऑफ वी शेप में खेली गई गेंद। लॉन्ग ऑफ में फील्डर के हाथ में गई ये गेंद। जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक के लिए दोनों बल्लेबाज छोर बदलेंगे। इस 1 रन के साथ धीमे से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगा 8 रन बिना कोई विकेट गंवाए। पंडित शूटर दहीसर ये आपको 54 रन चेस करते हुए आपको देखने को मिलेगी। ऑल सेट फॉर द रन चेस। 18 नंबर की जर्सी में गेंदबाज रोहन घरत, तेज तर्रार गेंदबाज, 3 गेंदे फेंक चुका है। राइट ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए अच्छी गेंद यहाँ पे फिर से एक बार वी शेप में लॉप किया है गेंद को। गेंद जाएगी डिप, एक्स्ट्रा कवर को क्रैक करती हुई, छेद करती हुई। बढ़िया यहाँ पे कलाइयों का इस्तेमाल किया, सामने की तरफ गेंद को दिया था, कलाइयों का इस्तेमाल किया, गेंद को डिप एक्स्ट्रा कवर की तरफ यहाँ पे मोड़ दिया, डिप एक्स्ट्रा कवर की तरफ चौका जड़ा। फिर से पर राइट मोड़ विकेट गेंदबाजी करते हुए इस बार लोअर फुल टॉस की गेंद ऑन द राइज खेला, यहाँ पे गेंद जाएगी डिप मिड विकेट, डिप स्क्वायर के बीच में से छेद करता हुआ आता हुआ ये दूसरा। Successful
अच्छी शुरुआत, दमदार शुरुआत आपको देखने को मिलेगी। 16 रन बिना कोई विकेट गंवाए पंडित शूटर दहीसर। फिर से एक बार अच्छी गेंद हल्के से कट किया गेंद को, फर्स्ट स्लिप में इसको गेंद को रोका जाएगा। खतरे की घंटी बजने वाली थी लेकिन बचे यहाँ पे दोनों खिलाड़ी। पहले ओवर की यहाँ पे समाप्ति होती हुई 17 रन ऑन बोर्ड आपको देखने को मिलेंगे बिना कोई विकेट गंवाए। अच्छी शुरुआत यहाँ पे दिलाए दोनों खिलाड़ियों में। मिलिंद पाटिल जो व्यक्तिगत 2 रन बना के यहाँ पे शुरुआत दी है और आदित्य पाटिल व्यक्तिगत यहाँ से 7 रन बना के अच्छी शुरुआत दी है। महेशजी गावण साहेबांना विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी आदरणीय या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय मयूरशेठ पाटील यांना विनंती करतोय आपल्या सोबत असते सन्माननीय महेशजी गावण यांचा सन्मान करायचा. समर्थ चषक, ज्या चषकानं 4 चाकी एखाद्या ग्रामीण खेळाडूला प्रदान केली, अशा भव्य समर्थ चषकाचे आयोजक आदरणीय महेशजी गावण साहेबांचा शुभ सन्मान. या स्पर्धेचे पुरस्कर्ते, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मयूरशेठ पाटील यांच्या शुभासे त्यांना केला जातोय सन्मानित. यस, थँक्यू, मान्यवरांचे आभार. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. इस बार पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन बिना कोई विकेट गंवाए पंडित शूटर दहीसर। बढ़िया शुरुआत यहाँ पे दिलाई है इन दोनों बल्लेबाजों ने। एक तरफ मिलिंद पाटिल, दूसरी तरफ आदित्य पाटिल आपको देखने को मिलेगा। जिस तरह से बारिश के मौसम में मेंढक को रोकना और मैंडेटरी पावर प्ले में यहाँ पे स्ट्राइकर बल्लेबाज को रोकना यहाँ पे नाकामयाब देखने को मिला। गेंदबाज से काफी पिटाई हुई। गेंदबाज रोहन घरत की दूसरे गेंदबाज यहाँ पे देखने को मिलेंगे। ऑन मार्क गेंदबाजी मार के ऊपर वैष्णव भोईर इस बार जड़ में गेंदबाजी की थी। ऑन ड्राइव किया गेंद यहाँ पे लॉन्ग ऑन में देखी जाएगी। एक रन यहाँ से हल्के हाथों से मुकम्मल करते हुए धीमे से अभी स्कोर बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर रन लगेंगे 18 रन। अच्छी 1 रन के साथ शुरुआत यहाँ पे हुई है। कलाइयों का इस्तेमाल किया था, ऑन ड्राइव किया, धीमे से यहाँ पे गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई। ऑन स्ट्राइक बल्लेबाज आते हुए दोनों बल्लेबाज अच्छी यहाँ पे पारी को संभालते हुए। आदित्य पाटिल ऑन स्ट्राइक हो गया अभी, जिनके बल्ले से एक छक्का आपने देखा पहले ओवर में। गेंदबाजी मार के वैष्णव भोईर राइट आर्म ओवर विकेट गेंदबाजी करते हुए इस बार लॉप किया हवा में, काऊ कॉर्नर की तरफ पकड़ा जाएगा कैच। विकेट नंबर 1 यहां से डाउन होता हुआ क्रिकेट मिलता हुआ इस बार पहला विकेट। आदित्य पाटिल व्यक्तिगत 7 रन बना के मैदान से बाहर हुए। काऊ कॉर्नर की तरफ यहाँ पे लॉप किया था, वहां पे फील्डर तैनात था। P2 का यहाँ पे ओवर जारी है। मैंडेटरी पावर प्ले नंबर 2 दायरे के बाहर 3 फील्डर आप देख सकते हो। एक लॉन्ग ऑफ में है, एक लॉन्ग ऑन में है और एक डीप मिड विकेट में अभी तैनात किया गया है। काऊ कॉर्नर के जो फील्डर था उसको शिफ्ट किया गया है। वाइटिश यहाँ पे आप मिड ऑन में यहाँ पे फील्डर एक देख सकते हो। स्ट्राइक में बल्लेबाज आ चुके नए बल्लेबाज राहुल पाटिल। 54 रन की आवश्यकता है, उसमें से पहले ओवर में लगभग देखा जाए तो 17 रन। अच्छी गेंद यहाँ पे ऑन ड्राइव किया है, गोली के रफ्तार से गेंद डीप मिड विकेट की तरफ आती हुई। प्रोटेक्शन यहाँ पे दिया गया है, 1 रन यहाँ से मिलेगा। शुरुआत की जाएगी, शुभारंभ किया जाएगा, प्रारंभ किया जाएगा। राहुल पाटिल ने अपना शुभारंभ किया, व्यक्तिगत खाता खोला 1 रन से। अच्छा स्टार्ट मिला है। जिस तरह से टिप्पा खाने के बाद लेग स्टंप के ऊपर टकराने वाली गेंद, इसको ऑन ड्राइव किया, कदमों का इस्तेमाल किया था। इस बार ऑन स्ट्राइक में बल्लेबाज देख सकते हो मिलिंद पाटिल, जिनके बल्ले से 2 चौके अभी तक आपने देखे। 9 रन व्यक्तिगत बना चुके हैं। इस बार टच किया, टच एंड गो, पॉइंट के ऊपर के यहाँ पे डीप पॉइंट की तरफ गेंद चली जाती हुई। यहाँ पे कोशिश की थी लेकिन गेंद जाएगी डीप पॉइंट को यहाँ पे छेद करती हुई 4 रन के लिए।
टिप्पा खाने के बाद यहाँ पे सामने की तरफ गेंद देखा, इस स्लॉट में भेजा, सिक्सर प्लॉट में डिप विकेट के ऊपर से आता हुआ ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 का जानदार शानदार छक्का। उनतीस रन आपको देखने को मिलेंगे एक विकेट के नुकसान के ऊपर। अच्छी शुरुआत पंडित शूटर दहीसर ने यहां पे दिलाई है। तारीफ करना चाहूंगा मिलिंद पाटिल की, जिस तरह से खूंखार बल्लेबाजी करते हुए पहाड़ जैसी गेंदबाजी, लेकिन उससे भी दहाड़ने वाली बल्लेबाजी आप देख सकते हो मिलिंद पाटिल से। लगभग उनके अभी व्यक्तिगत पारी की बात की जाए तो 3 चौके 1 छक्के के बदौलत कुल मिला के 21 रन 7 गेंदों में योगदान देते हुए राहुल पाटिल अभी आ चुके हैं। 1 रन से उनका व्यक्तिगत खाता खुल चुका है। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देख सकते हैं 29 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। फिर से एक बार गेंदबाज वैष्णव भोईर, लोअर फुल टॉस गेंद ऑन द राइज करा, इस बार चॉइस किया खाऊ कॉर्नर के ऊपर डैश करने वाला ये आता हुआ तनतनाता हुआ छक्का। पैंतीस रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आप देखने को मिलेंगे। पृथ्वी का कोई तोल नहीं, आकाश की कोई सीमा नहीं, साधु की कोई जात नहीं और इस बल्लेबाज का कोई जवाब भी नहीं। ताबड़तोड़ बल्लेबाजी करता हुआ लगभग इनके पारी में 2 छक्के और 3 चौकों के बदौलत व्यक्तिगत यहाँ पे देखा जाए तो 8 गेंदों में 27 रन की पारी खेल चुका है ये बल्लेबाज। आने वाले 18 गेंदे 19 की आवश्यकता होगी जीतने के लिए। पंडित शूटर दहीसर टीम को उनके विपक्ष में खेलती हुई तृष्टि मारवी गांव 11 नावा टीम, इस बार मोमेंटम शिफ्ट हो चुका है। दहीसर टीम के पास ये मोमेंटम आ चुका है, बैकफुट पे जा चुकी है। इस बार कमबैक करना होगा ना तो यहां से अच्छी सटीक 90 तुली गेंदबाजी करनी पड़ेगी नावा के गेंदबाज को। गेंदबाजी मार के ऊपर मीत पाटिल, कुछ अलग करना पड़ेगा, करिश्मा करना पड़ेगा क्योंकि यहां से थोड़ा सा बैकफुट के ऊपर जा चुके। लेकिन ये क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। प्रेडिक्शन सब यहां से फेल हो जाते तो यहां से मेहनत करनी पड़ेगी, मशक्कत करनी पड़ेगी गेंदबाज मीत को। लोअर फुल टॉस गेंद ऑन द राइज किला, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में आता हुआ बड़ा बड़ा लंबा लंबा छक्का। लॉस ऑफ 1 विकेट, 41 रन हो चुके 1 विकेट के नुकसान के ऊपर। 18 गेंदों में चाहिए थे 19, अभी 17 गेंदों में चाहिए 13 रन। 17 गेंदे 13 रन की आवश्यकता, 19 की आवश्यकता थी। छक्का दागा 6 रन कम कर लो, अभी रहे बचेगे यहां पे रन है 17 गेंदे। फेयर डिलीवरी है, अगर ये नो आता तो 1 रन बढ़ सकती थी, लेकिन 17 गेंदे अभी 13 की आवश्यकता। गेंदबाजी मार के ऊपर मीत पाटिल फिर से एक बार प्रहार करने की कोशिश की थी, लेकिन बॉडी से थोड़ा सा यहाँ पे दूर रहते हुए गेम अवे फ्रॉम द बॉडी डॉट गेंद की समाप्ति होते हुए। मीत पाटिल को पहले ऐसी गेंद डालनी चाहिए थी। पहली गेंद यहाँ पे लोअर फुल टॉस दी ऑन द राइज, यहाँ पे डिप स्क्वायर के ऊपर से छक्का दागा बल्लेबाज ने। राहुल पाटिल, इस बार बल्ला चलता हुआ, फील्डर ने गलती की, हाथ के ऊपर टकराने के बाद यहां पे डीप एक्स्ट्रा कवर ने यहां पे गेंद को उठाया फेंका। तब तक के लिए यहां पे देखा जाए तो एक दौड़ पूरी की, 15 गेंदे 12 की आवश्यकता।
ये 12 बज चुके हैं सामने वाले टीम के। जिस तरह से खतरनाक बल्लेबाजी करते हुए मिलिंद पाटिल को आपने देखा, व्यक्तिगत 27 रन बना चुका ये बल्लेबाज राहुल पाटिल व्यक्तिगत 8 रन बना के पिच के ऊपर उपलब्ध है। 42 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पंडित शूटर दहीसर। इस बार लोअर फुल टॉस की गेंद राहुल पाटिल लगभग बाइकर मैन है 5 बाइक जीत चुके हैं और मिलिंद पाटिल 2 बाइक जीत चुके हैं। दमखम दिखाते हुए कप्तान ने इंटरव्यू सेशन में बताया कि हम हमारे विभाग में काफी अच्छा प्रदर्शन करते आ रहे हैं। इस बार उरन में यहाँ पे तहलका दिखाएंगे, यहाँ पे दहशत दिखाते हुए ये दहशत टीम 5 बाइक, एक के पास दूसरे के पास 2 बाइक। लोअर फुल टॉस की गेंद इस बार कमर के ऊपर से मारा है, 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। दूसरी की कोशिश की जाएगी, दूसरी भी रन इत्मीनान के साथ पूरी करते हुए तीसरी के लिए जाएगी क्या? यस डेफिनेटली, नो डाउट, जितनी गलतियां होगी उतनी रनों में बढ़ोतरी भी हो जाएगी। 3 रन यहां से मुकम्मल किए मिलिंद पाटिल के बल्ले से आते हुए 3 रनों का और गेंदों का फासला यहां से कम होता हुआ 13 गेंदे 9 रन की महज आवश्यकता होगी। बढ़िया बल्लेबाजी, सुपर से ऊपर बल्लेबाजी करते हुए मिलिंद पाटिल, उनके पास 2 बाइक जीत चुके हैं वो, और राहुल पाटिल जो 5 बाइक जीत चुके बाइकर मैन है, दोनों भी खिलाड़ी। मीत इस बार बढ़िया स्ट्रेट ड्राइव, मुंबई का मरीन ड्राइव, सचिन रमेश तेंदुलकर सर का स्ट्रेट ड्राइव और इस बल्ले का स्ट्रेट ड्राइव बढ़िया सुपर से ऊपर। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगी 46 रन, 46, लॉस ऑफ 1 विकेट, 12 बॉल्स एंड 8 रन रिक्वायर। 12 गेंदों में 8 रन की आवश्यकता है। यहाँ पे 46 रन हो चुके, 1 विकेट के नुकसान के ऊपर पंडित शूटर दहीसर टीम लेंगे छोटा सा ब्रेक। ब्रेक के उस पार देखेंगे ग्रीष्मा ट्रॉफी 2026। गावामध्ये बाईला हायले मान, सारं जण समुदाय साधा साथीला असते विलविली जोडी. भावी सरपंच आमचा बाई, करी समाजाचा आज भला. भावी सरपंच आमचा बाई, करी समाजाचा आज भला. नेता काँग्रेसचा बाई अतिश गवंड, हायले सक्सेसफुल. नेता काँग्रेसचा बाई अतिश गवंड, हायले सक्सेसफुल. नेता काँग्रेस सबसे शादिर, दिल के कातिल आतिश गावन का ये गीत। 54 रन की आवश्यकता थी। शुरुआत हुई धमाकेदार, मिलिंद पाटिल, आदित्य पाटिल ने धमाकेदार शुरुआत की और उसके चलते 12 गेंदे 8 रनों की आवश्यकता है। टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करते हुए गेंद लॉप किया है, हवा में गेंद है, नीचे फील्डर है, वहां पे कैच पकड़ा जाएगा। क्रिकेट और मिलता हुआ दूसरा विकेट गेंदबाज को बैक टू द डगआउट। काँग्रेसचा भाई अतिश गवंड, हायले सक्सेसफुल. नेता काँग्रेसचा भाई मयूर भाई भी सक्सेसफुल है हमारे, क्योंकि ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की प्रतियोगिता देख सकते हो, यहां देखो वहां देखो, सभी जगह दर्शक दर्शक दर्शक। इन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं। वही चलता हूं आपको मुकाबले में, जहां पे आपको देखने को मिलेंगे पंडित शूटर दहीसर बनान, त्रुति, मारबी 11, गांव देवी नावा टीम। ये 2 टीमों के बीच का ये मुकाबला अभी रुका है। 12 गेंदे 8 रनों की आवश्यकता थी, लेकिन 1 विकेट यहां से ढेर होता हुआ 11 गेंदे 8 की आवश्यकता होगी। बल्लेबाज आ चुके हैं जयेश भोईर, ऑन स्ट्राइक, गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज रोहन। टैपिंग क्रिकेट यहां पे देखने को मिलेगा। डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद यहां पे जाएगी, तब तक के लिए 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। छोर बदलने का मौका मिला था, हल्के हाथे से टैप किया था। जब तक डीप एक्स्ट्रा कवर तक गेंद पहुंचेगी तब तक के लिए दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदला। 1 रन के साथ बढ़ोतरी होती हुई स्कोर में और यहां पे रनों में और गेंदों में फासला कम होता हुआ। 10 गेंदे और 7 रन की आवश्यकता। ऑन स्ट्राइक बल्लेबाज मिलिंद पाटिल काफी खूंखार बल्लेबाजी करता हुआ आया आया आया, डिप मिड विकेट के ऊपर से जीत का थोड़ी देर के बाद परचम लहराने वाला ये छक्का आता हुआ।
क्या बढ़िया ऑर्गेनाइजेशन किया है। आज तारीफ करना चाहूंगा मयूर भाई की, तारीफ करना चाहूंगा क्लब बॉयज ग्रुप की। शानदार शानदार ये प्रतियोगिता है। एक रन की आवश्यकता, स्विच हिट किया था, यहां पे एक रन लेने की कोशिश की थी, लेकिन जिस कदमों से बल्लेबाज मैदान में गए ना जयेश भोईर, उसी कदमों के साथ वापस लौटना पड़ेगा। एक रन की आवश्यकता है, तब ये विकेट का पतन हुआ है। अभी आने वाले 8 गेंदे और 1 रन की महज आवश्यकता होगी। इसके बाद का बड़ा मुकाबला देखने को मिलेगा जहनुमान कामोठे बनाम भातान। ये दो टीमों के बीच का कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष कई मत जाइए, देखते रहिए ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की ये जानदार शानदार प्रतियोगिता, जिस प्रतियोगिता में आपको शौन और शौकत देखने को मिलेगी।